मित्रांनो तुम्ही आता ह्या प्राण्याची किती हाल भयानक चालू आहे, किती गरमी आहे आणि ह्या प्राणी कसा रस्त्याच्या ऐन मध्ये ना आपली गरमी दूर करतोय. इथं पाणी फांडवलं एक जणांना मित्रांनो, ते म्हणजे एक व्यापारी होता पा मच्छी मार्केटवाला, त्याने रस्त्यावरती ना पाणी सांडून त्या कुत्र्यांना पा किती छान प्रकारे थंड करले रस्ता तेवढा. तर त्याचा आनंद घेऊ राहिले मित्र, काही पाणी पिऊ राहिले, काही तिथं त्या पाण्यात थंडावा घेऊ राहिले. आता या कुत्र्यांना पूर्ण शरीर आपलं आहे ना वल्ल केलेले आहे आणि त्याची गरमी तो दूर करतोय मित्रांनो. म्हणजे याच्यावरून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की किती प्राण्याचे हाल आहे आणि किती उष्णता आहे आणि यावेळेस किती ऊन आहे. पा माणसाचे हाल तर तसे प्राण्याचे बी हाल व्हायला लागले हो. पा आपले तर हाल होऊच राहिले बरोबर आहे, पण प्राण्याचे बी हाल व्हायला लागले, त्यांची कोण काळजी घेणार. पा किती बिचारा जिथे जिथे वल्ल आहे तिथे तिथे थांबू राहिलाय. हा पूर्ण शरीर वल्ल थपथप करून घेतले मित्र होते ना. काय कुत्र्याचे हाल हो या प्राण्या, मुख्य प्राण्याचे. हा आता मी जवळ कधी गेला तर तो पळून जाईन बरं का. आता एक गेला तिकडं, आता मी ती गंमत पाहतो. हा कौरा गीतं म्हणजे अंग आपलं हे करतोय. हा पहा त्याला लय मजा वाटायला लागली. हा मित्र तिथं त्या पाहतो, आता ते बसून घेऊन राहिला त्या वल्ल्या ठिकाणी. पहा मित्र, खरं सांगा तुम्ही काय त्याचा जीव काय म्हणता असं सांगा तुम्ही. तो कोणाला बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, कोणाला भांडू शकत नाही. हा असे प्राण्यांचे हाल चालू आहे आणि इतकी ऊन चालू आहे, इतकं उष्ण घाताचा. म्हणजे आपल्या शहरामध्ये तर 43 डिग्री क्रॉस झालेलो आहे आपण. आपल्या शहरामध्ये 39 डिग्री सगळ्यात हायेस्ट राहत होतं, पण यावेळेस 43 पण आपण क्रॉस झालेलो. म्हणजे मित्र हो काय आहे, ऊन आहे का काय यावेळेस. आता प्राणी किती म्हणजे किती भयानक म्हणजे परिस्थितीमध्ये आहे तो. हा बघा आहे का किती आनंद घेऊन राहिला, किती गरमी दूर करून राहिला तो. म्हणजे मित्र हो खरंच कुठं दिसलं ना यार, प्राण्यांना पाणी पाजा, त्यांच्यासाठी पाणी ठेवा कुठेतरी. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, झाडाखाली कुठेतरी मी भरण्याचे असे छोटे छोटे असे म्हणजे हे करून काय त्याला असं माठा टाईप मटका टाईप करून मी तिथं ना झाडाच्या प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं होतं आणि तिथं त्यांना पाणी टाकलं होतं. आणि मी जातो मित्र, दररोज जातो आणि तिथं ना जसं ते पाणी त्यानं पेलं की शेवटला टपरी बंद करताना मी ना माझ्या भांड्यात जेवढं काही पाणी उरलेलं असन तेवढ्या कुत्र्यांना आहे ना तिथं पाणी देऊन येतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. मित्र पा कसा धापा खा लागला तो कुत्रा, किती त्याची म्हणजे परिस्थिती बेकार आहे. हा हो एक मिनिट हा मित्र, सांगा तुम्ही आता कोण यांचा विचार करणार. आपल्यासारखे आपण सामान्य नागरिक त्यांचा विचार करू शकतो. त्या व्हिडिओच्या माध्यमामधून मित्र तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्राणी मात्रावर प्रेम करा. आणि जिथं कुठं समजा अशी घटना तुम्हाला दिसली म्हणजे कुत्र प्राणी कोणता असो प्राणी, तो गाय असो, बकरी असो, कुत्रा असो, तुम्ही तिथं जाऊन ना त्यांना हेल्प करा. त्याला पाणी जितकं होईल तुमच्याकडून द्यायचा प्रयत्न करा. कारण ह्यावेळेस ऊन खूप जास्त आहे, खूप ऊन जास्त आहे मित्र. मी तर करतोच, तुम्ही करा. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि असे काही म्हणजे असा काही प्रसंग दिसला कधी तर आवर्जून गाडी थांबून तुमच्याकडे पाणी नसेल, कोणाला मागा, कोणाला द्या, त्यांना थोडं पाणी पाजा, त्याचा आशीर्वाद घ्या. मुख्य प्राण्यासारखा आशीर्वाद कुठंच नाही मित्र. पा आहे का तिथं बसला निवांत एकदम. त्याच्यामुळं माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडा असेल, माझा मॅसेज तुम्हाला आवडा असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मी असे व्हिडिओ बनवत राहीन तुमच्यासाठी, तुम्हाला एक संदेश देत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.